राज ठाकरेंच्या निवासस्थानी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबतं। बैठकीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा। बाळा नांदगावकरांची माहिती। दोन्ही भाऊ मनाने एकत्र आल्यासारखं दिसतंय, तर राज आणि उद्धव ठाकरेंची युतीवर चर्चा सुरू। मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकरांचं मोठं विधान। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची उद्या महत्त्वाची बैठक। राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकांचा धडाका। संजय निरुपम यांची संजय राऊतांविरोधात तक्रार दाखल। नेपाळच्या घटनेवरून राऊतांनी केलेल्या विधानावरून निरुपम आक्रमक, तरुणांना भडकवण्याचं काम केल्याचाही आरोप। भारत पाकिस्तान मॅचच्या दिवशी शिवसेना उबाठाचा मोठा निर्णय। राज्यभर माझं कुंकू माझा देश आंदोलन छेडणार। सिंदूर के सम्मान में शिवसेना मैदान में असं असणार आंदोलन। भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार। मॅच रद्द करण्याच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत सीआरपीएफच्या डीजींची तक्रार। राहुल गांधी सुरक्षा प्रोटोकॉल पाळत नसल्याचा आरोप, तर प्रोटोकॉल न पाळताच विदेश दौऱ्यावर गेल्याची पत्राद्वारे तक्रार। आदिवासी आश्रमशाळेच्या अधीक्षकांनी विद्यार्थिनीकडूनच करून घेतलं घरचं काम। नागपूरच्या सावनेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार। व्हायरल व्हिडिओनंतर शाळेच्या अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई। सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली। शहरामध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीची भीषण ड्रोनची दृश्य समोर। नेपाळमध्ये अनेक भारतीय पर्यटक अडकले। एअरपोर्टवर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी। नेपाळ सुरक्षा दलाकडून वाहनांची कसून चौकशी। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क यांची हत्या। उताहू व्हॅली विद्यापीठामध्ये गोळ्या घालून कर्क यांची हत्या, तर कर्क यांच्या हत्येनं अमेरिकेमध्ये खळबळ। ठाकरे बंधूंच्या भेटीनंतर शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली। ही माहिती दिली बाळा नांदगावकर यांनी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युतीवर चर्चा सुरू आहे। दोन्ही भाऊ मनानं एकत्र आल्यासारखं दिसतंय, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकरांनी दिली। उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या आईला भेटायला आले होते, असं नांदगावकर म्हणाले। सरकारचं डोकं ठिकाणावर नाहीये। सरकारचा जीआर कोर्टात टिकणार नाहीये। मर्यादा काय हे सरकारनं सांगायला हवं, असं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड म्हणाले। मराठ्यांना ओबीसीत टाकण्याकरता कोणतंच सरकार तयार होणार नाही, असंही गायकवाड म्हणाले। सरकारनं सत्य बोलावं। ओबीसीत एवढ्या मोठ्या समाजाचा समावेश कसा होईल, असा प्रश्न प्रवीण गायकवाड यांनी विचारला। मराठ्यांना न्याय मिळण्याकरता आरक्षण हाच पर्याय नाही। सरकारनं शिक्षणाचं बजेट वाढवावं। सरकारनं दर्जेदार शिक्षण माफक दरात द्यावं, असं गायकवाड यांनी म्हटलंय। मराठा समाजाच्या आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाकडून मुंबईत महामोर्चा काढला जाणार आहे। दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे, ही माहिती समोर आली आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सभेच्या बॅनरवर समाजकंटकांकडून काळं फासण्यात आलं। ओबीसी समाज बांधवांकडून या संदर्भात संताप नोंदवला गेला। समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली। मराठा समाजाच्या ओबीसीतील समावेशच्या विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झालाय। ऑक्टोबर महिन्यात नागपुरात या संदर्भात मोर्चा निघणार आहे। मोर्चा संदर्भातील जनजागृतीकरता चंद्रपुरात ओबीसी सेवा संघाने बैठक घेतली।
मराठा समाजाच्या झुंडशाहीच्या निकरानं विरोध करायचा असा निर्धार या बैठकीत करण्यात आला। मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं याकरता राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा गॅझेटियरच्या आधारे काढलेल्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या 2 जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। ही अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करावी अशी विनंती या याचिकांद्वारे करण्यात आली। मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्यात, त्यामुळे त्यांनी अल्टिमेटम न देता या मागण्यांची अंमलबजावणी कशी होईल याकरता प्रयत्न करावेत असा सल्ला चंद्रकांत पाटलांनी दिला। राज्यातील मराठा समाजाला कुणबींचे दाखले देण्याबाबत विरोध नाही असं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले। याचबरोबर कोण कोणासोबत येतंय यापेक्षा आमचं संघटन मजबूत करून काम करणं हेच आमचं उद्दिष्ट आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। राज आणि उद्धव ठाकरेंच्या झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरू आहे। शिवसेना उबाठाच्या मुंबईतील आमदार आणि खासदारांची उद्या मातोश्रीवर बैठक होती आहे। त्यानंतर शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची 1 वाजता बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। डॉक्टर चिंतामणराव देशमुख शहर सभागृहाचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदित्य तटकरे उपस्थित राहणार आहेत। बहुचर्चित कथित फोन टॅपिंग प्रकरणी कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेस नेते नाना पटोलेंना मोठा धक्का बसलाय। राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरुद्धचा नाना पटोलेंचा मानहानीचा दावा रद्द करण्यात आलाय। वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयानं मानहानीचा दावा अवैध ठरवला आणि रद्द केला। दादरच्या शिवतीर्थावर शिवसेनेचाच आवाज घुमणार आहे। महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा असलेला शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी 2 ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात शिवतीर्थावर होतोय। मुंबई महापालिकेनं या मेळाव्याला परवानगी दिलेली आहे। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। शिवसेना शिंदे गटानं आपली स्वतंत्र ताकद दाखवत मुंबई महापालिकेकरता कार्यकारी समिती जाहीर केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मुंबई महापालिकेकरता स्वतंत्र अशी 21 जणांची कार्यकारी समिती जाहीर केली आहे। गेल्या 4 दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडतोय। पावसाच्या सरी बघायला मिळत आहेत, त्यामुळे वर्धा नदीला पूर आलाय। नदीवरील काही धरणांचं पाणी सोडण्यात आलंय। गडचांदूर कोरपण नायाला जोडणारा पूल त्यामुळे पाण्याखाली गेलाय। दोन्ही गावांचा संपर्क तुटलाय, वाहतूक ठप्प झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील दुर्गम भागात रस्त्यांच्या अभावी नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। रस्ता नसल्यानं नदीच्या पाण्यातून टाकलेली गाडी पाण्यातच अडकली। शेवटी ही गाडी ट्रॅक्टरच्या सहाय्याने खेचून बाहेर काढावी लागली। सोलापूर जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय। शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। शेळगी भागातील ही सगळी परिस्थिती, भीषण परिस्थिती ड्रोनच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सोलापूर शहरातील दहिटणे इथल्या ओढा ओव्हरफ्लो झालाय। शेळगी इथल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। कुमारस्वामी नगरात 1,500 ते 2,000 घरांना फटका बसलाय। घरगुती साहित्य, अन्नधान्य पाण्यात भिजलंय। सोलापुरात दमदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय। सोलापूर महानगरपालिकेनं आयुक्त सचिन ओंबासे यांना पाणी शिरलेल्या भागात पाहणी करायला सांगितलं। पाणी शिरल्यानं शाळांना सुटी देण्यात आली। सोलापूर शहरात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय। सोलापुरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। शहरातील जुनाविडी घरकुल परिसरात अनेक घरात पाणी शिरलेलं बघायला मिळतंय। पाणी शिरल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। सोलापूर शहरात दमदार पावसामुळे सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली गेला। सोलापूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। सोलापूर धुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या। तर सोलापूर ते होडगी रस्ता बंद असून होडगी सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। रोडवरील कठड्यांचं बांधकाम वाहून गेल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात पावसानं धुमाकूळ घातला। अनेक नदी नाले तुडुंब भरलेत। वागदरी ते शिरशी या गावाला जोडणारी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। बोरी नदीच्या पुलावर 3 ते 4 फुटापर्यंत पाणी आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।
सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील किनी परिसरात दमदार पाऊस झाला। किनी परिसरातील नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। बंधारे आणि पूल पाण्याखाली गेले। अनेक शेतात पाणी शिरलं। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील वागदरी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। मुसळधार पावसाने शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो झाला। याच परिसरात शेतीला मोठा फटका बसला। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केली आहे, मात्र यावर्षी फूल आणि फळं धारणेच्या वेळेत सतत पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय। त्यामुळे सीताफळ झाडांची 70% सीताफळं खाली गळून पडली आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पैठणच्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक घटली। 1572 क्युसेक पाणी येत असल्यानं धरणाचे मुख्य 27 पैकी 18 दरवाजे बंद करण्यात आले। तब्बल 21 दिवसांनंतर जायकवाडीतून विसर्ग थांबवला गेलाय। अटल सेतूकडे जाणारा शिवडी महामार्गावरील रस्ता खचला। या रस्त्याला भला मोठा 20 फुटांचा खड्डा पडलाय। रस्त्यावर पडलेल्या या भगदाडामुळे अपघात होऊ नये म्हणून पोलिसांनी खड्ड्याच्या बाजूला बॅरिकेडिंग केलं। दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्यात येणार आहे। आता असलेल्या ठिकाणापासून 2 किलोमीटर अंतरावर वर्सोवा पुलासमोर नर्सरीजवळ दिवाळीपूर्वी हा टोलनाका स्थलांतरित होईल। ही माहिती दिली परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी।